नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगितलं. रामचंद्र काशीनाथ फुले दहेगाव. आता हे जे क्षेत्र आहे तुमचं किती आहे सगळी? साधारण 3000 झाड आहेत. 3000 झाड आहेत. किती वर्षात झाले तुमच्या झाडात? आता हे चौथा बहार आहे. साधारण ह्याला 5 वर्ष झाले. ओके. आणि दुसऱ्या ती झाडं ती जास्त वर्षाची आहेत. ओके. आता जस्ट आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं इथं आपण एक चर्चासत्र आपण अटेंड केलं आणि तुमच्या बागेमध्ये आलोय. तर जसं समजलं की तुम्ही वापरताय हे सगळं 15-20 दिवसापासून. 20 दिवस. तर थोडा अनुभव आहे, छोटासा अनुभव आहे तुमचा, कमी कालावधीचा. एकदम. पण तरी सुद्धा तुम्ही खूपच आनंदी दिसले म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की काय असं तुम्हाला आनंद होण्यासारखं काय कारण आहे याच्यामध्ये? 2 वर्ष झालं म्हणजे असं निमेटेड होता, अशा गाठी होत्या. बर. मुळी अजिबात म्हणजे पांढरी मुळी बिलकुलच नव्हती. बर. त्याच्यामुळे आम्ही ती गोडसे साहेबाकडे गेलो ना, त्यांनी सांगितलं की बाबा थोडंसं सॉईल चार्जर आहे, मुळीला चांगलं काम करतं. ओके. त्याच्यामुळे आता वापरलं. हे जर तुम्ही आता जे सांगितलं आपण प्रत्यक्ष बघू, आपण इथे झाडाचे उकरून ठेवले बघा. तर हे जर बघितलं आपण तर हे जे नेटवर्क आहे ह्या मुळीचं एक खास वैशिष्ट्य काय बरं? याच्यामध्ये काय खास काय गोष्ट आहे बघा, तुम्ही जर पाहिलं याच्यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे का ही जी मुळी आहे तिला सगळ्यात जास्त फुटवे आलेले आहेत, बरोबर आहे ना? हे जे फुटवे आहे त्याला जे आपण त्याला काय म्हणतो की त्याला जाळी आलेली पूर्ण नेटवर्क. हे जे त्याला केशमुळं आलेले आहेत त्या केशमुळांनी काय होतं की जे जास्तीत जास्त मिनरल जे आहे ते ओढले जातात. आणि तुम्ही जर पानांची क्वालिटी पाहिली तुमची तर पानाची क्वालिटीमध्ये काय बदल दिसतो तुम्हाला? हा, लांब पान आहे ती, एवढी अशी बारीक अशी मुरखडल्यासारखीच पानं होती. बरं बरं. आता हे सगळे इथं भरपूर शेतकरी आले तुमच्या बागेत सगळे. तर आता आपण जे काही सेमिनार केला, आता जस्ट चर्चा केली, भरपूर गोष्टी शिकलो आपण. तर आपलं काय लक्षात आलं शेतीमध्ये, डाळिंबाच्या शेतीमध्ये किंवा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, काय शिकायला भेटलं? मुळीकडे आणि पानाकडे लक्ष दिलं पाहिजे. काय मत म्हणजे तुमचं काय अनुभव आता आपण जे शिकलो त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? ऑर्गॅनिक शेतीकडे वळलं पाहिजे शेतकरी. म्हणजे झाडाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी सगळ्यात जास्त झाडाच्या फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे पानांची सगळ्यात कॅनोपी जे आहे हे पानं जर पाहिली याची तर अगदी प्लास्टिकच्या पानासारखे वाटतात, बरोबर आहे ना? चकाकी आहे म्हणजे याचं फोटोसिंथेसिस खूप वेगाने होते. आणि ही पानं चांगली ह्याच्यामुळे की खाली मुळी जबरदस्त आहे, बरोबर आहे ना? तुमच्या तेव्हा पाय नका तेव्हा ते हे थांबा एक मिनटं. म्हणजे तुम्ही जर बघितलं समजा ती तिने उकरली बघा, ते कसं आहे मुळी उकरायला नाही पाहिजे, झाडाला त्रास होत त्यांनी, आहे की नाही? तर याच्यामध्ये तुम्ही बारकाईने जर पाहिलं त्याचं नेटवर्क खूप वाढलेलं आहे, बरोबर आहे की नाही? आणि मग हे नेटवर्क जे आहे त्याचा परिणाम तुम्हाला वरती दिसतोय. आता हे सगळा बदल किती दिवसात झाला म्हटले? 15 ते 20 दिवस. 15 ते 20 दिवसामध्ये. म्हणजे नेमॅटोड होतं तुमच्या बागेमध्ये. मग अशा आपण पाहिलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी उकरून पाहिले ना, कसं दिसतंय म्हणजे असं एकाच झाडाखाली आहे का असं काही वाटतं की? असं नको वाटायला एक झाडाखाली उकळून पाहिले म्हणजे मुळी आहे असं आहे का? सर्व झाडाखाली आहे. म्हणजे हे जे कॉमन जे रिझल्ट्स येतात त्याचं कारण असं आहे की सगळ्या झाडांना सारखं पोषण मिळालं आहे. म्हणजे असं सिलेक्ट करून एका झाडपा आणि मग ते उकरा असं करायची काही गरज नाही आहे. मग हे जर केलं शेतकऱ्यांनी, मुळी आणि पान हे दोन जरी सांभाळलं तरी शेती कशी होईल? सुजलाम सुफलाम होईल, बरोबर आहे की नाही? आता यांनी इथं उकरली पहा, इथं उकरली तरी तिथं पण जाड मुळी एकदम, बरोबर आहे की? नका 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 उकरू, ते फुलं गळतील त्यांचे फळ, त्या मुळीला त्रास नाही द्यायचा. म्हणजे अशा प्रकारे आपण एकदम या ठिकाणी जे बघितलं, जे मीटिंगमध्ये आपण घेतलं ज्ञान ते तुम्हाला इथं प्रॅक्टिकल बघायला मिळतंय का? काय वाटतं तुम्हाला? बघायला मिळते, बरोबर आहे की नाही सर? म्हणजे हे जर केलं तुम्हाला काय वाटतं, हे त्या दिशेने तुमचा प्रवास चालला आहे की नाही? तुम्ही मागे जर फांदी पाहिली तुमची, जे स्ट्रोक जे आहे तुमचे म्हणजे फुलांचे जे स्ट्रोक आहेत ते कसे आहेत? एकदम लांबलच आहे, पानाच्या तुलनेमध्ये वाढले, बरोबर आहे? पूर्ण बागेमध्ये छान सेटिंग तुमचं चालू आहे. काय सांगाल तुमच्या अनुभवातून थोडक्यात? नाही, अनुभव म्हणजे एवढंच की मुळीच माझा जो बदल दिसतोय तो थोडासा जो काय दिसतोय तो खरा खरा काय वाटतं तुम्हाला? चांगला बदल आहे. पांढऱ्या मुळीसाठी चांगला आहे. ओके. सेटिंग बी चांगलं आहे. असं थ्रिप्स हे काय वाटत नाही, असं प्लेन कळी वाटते थोडीशी. अच्छा. चकाकी तुमचा वाटते. एक क्रॉप फ्लावर आणि फ्रूटचा स्प्रे पण झाला? हो, झाला. ओके ओके.